reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 4. आज आपला चौथा पाठ. हा उजळणीचा पाठ आहे बर का. मागच्या पाठांमध्ये आपण जे शिकलो त्याची उजळणी करूया. बघूया तुमच्या काय काय लक्षात येते. घंटीचा आवाज आल्यावर स्क्रीनवर एक एक अक्षर येईल. ते अक्षर आणि त्या अक्षराचा आवाज तुम्ही तुमच्या टीचरला सांगायचाय. गरज लागेल तिथे तुमचे टीचर आहेतच तुमच्या मदतीला. करूया सुरुवात. सांगा कोणतं अक्षर आहे हे? बी. असंच सांगितलंत ना? बी. या अक्षराचा आवाज काय होतो बरं? बरोबर. अक्षर आहे बी आणि त्याचा आवाज आहे प. माझ्या मागे म्हणा. बी ब. बी ब. आता पुढचं अक्षर. सांगा कोणतं अक्षर आहे हे? सी. असंच सांगितलंत ना? सी. या अक्षराचा आवाज काय होतो बरं? बरोबर. अक्षर आहे सी आणि आवाज आहे क. माझ्या मागे म्हणा. सी क. सी क. चला आता पुढचं अक्षर. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं? पी. असंच सांगितलंत ना? पी. या अक्षराचा आवाज काय होतो बरं? बरोबर. अक्षर आहे पी आणि आवाज आहे प. माझ्या मागे म्हणा. पी प. पी प. आता पुढचं अक्षर. सांगा कोणतं अक्षर आहे हे? टी. असंच सांगितलंत ना? टी. या अक्षराचा आवाज काय होतो बरं? बरोबर. अक्षर आहे टी आणि आवाज आहे ट. माझ्या मागे म्हणा. टी ट. टी ट. व्हेरी गुड. शिकलेली इंग्रजी अक्षरं आणि त्यांचा आवाज लक्षात होता ना सगळ्यांच्या? आणखीन काय बरं शिकलो आपण? बरोबर. बी सी टी टी या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणारे खूप नवीन इंग्रजी शब्द आपण शिकलो. मग चला या सगळ्या शब्दांची उजळणी करूया. आता पुढे जाऊयात. ॲक्टिव्हिटी 1. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. एक जण तयार ना? दिसतायत ना चित्र? त्यांची इंग्रजी नावं सांग.
बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. पॉट, टीव्ही, कॅट, बनाना. आता कोण उभं राहतंय? एक जण तयार ना? लक्ष दे हां, कोणती चित्र येत आहेत ते. दिसतायत ना चित्र? चल, इंग्रजी नावं सांग. बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. टायगर, पायनॅपल, बॅट, कप. आता कोण उभं राहतंय? एक जण तयार? बघा आता कोणती चित्र येत आहेत ते. दिसतायत ना चित्र? आता त्यांची इंग्रजी नावं सांग. बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. बस, पेपर, टॅप, कॅमेरा. आता कोण उभं राहतंय? चित्रांची इंग्रजी नावं सांग. बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. टोमॅटो, पिन, कॅट, बॉल. आता कोण उभं राहणार आहे? चित्रांची इंग्रजी नावं सांग. बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. बेबी, कॉट, टेबल, पॅरट. चला, आता कोण उभं राहतंय? एक जण उभा आहे ना? चित्रांची इंग्रजी नावं सांग. बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. पिग, कॅलेंडर, बकेट, टॅप. आता कोण उभं राहणार आहे? एक जण उभा आहे ना? चित्रांची इंग्रजी नावं सांग. बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. टीथ, पेन्सिल, कॉक, बलून. आता कोण उभं राहतंय? एक जण उभा आहे ना? चित्रांची इंग्रजी नावं सांग. बरोबर. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. बॅट, कार,
पेन 10. व्हेरी गुड. आता पुढे जाऊयात. Activity 2. मुलांनो, इंग्रजी शब्दांचा खूप सराव झालाय ना? तर आता आपण एक गंमत करूया. स्क्रीनवर चित्र येतील, पण ती भरभर येतील. त्यांची इंग्रजी नावं सांगा बरं तुमच्या टीचरला. चला, तयार ना सगळे? काय मुलांनो, मज्जा येतेय ना? टीचर, मुलांना ही ॲक्टिव्हिटी करता येतेय ना? व्हेरी गुड. चला, आता पुढची चित्र बघूया. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. चला, आता पुढची चित्र बघूया. काय मजा आली का सगळ्यांना? व्हेरी गुड. आता पुढे जाऊयात. Activity 3. सांगा बरं, हे कशाचं चित्र आहे? बस. या शब्दाचा सुरुवातीचा आवाज आहे ब. माझ्या मागे म्हणा ब. आता स्क्रीनवर एक चित्र येईल. त्या चित्राचं नाव कोणत्या आवाजानं सुरू होतं ते सांगायचं. लक्षात ठेवा, फक्त सुरुवातीचा आवाज सांगायचा. चला, तयार ना सगळे? लक्षात ठेवा, फक्त सुरुवातीचा आवाज सांगायचा.
लक्षात ठेवा, फक्त सुरुवातीचा आवाज सांगायचा. टीचर, मुलांना ही ॲक्टिव्हिटी करता येतेय ना? व्हेरी गुड. चला, आता पुढची चित्र बघूया. लक्षात ठेवा, फक्त सुरुवातीचा आवाज सांगायचा. काय मजा आली का सगळ्यांना? व्हेरी गुड. सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. बरंय तर मग, हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण अक्षरं, त्यांचे आवाज आणि त्या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणाऱ्या शब्दांची उजळणी केली. टीचर, हवं असल्यास या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा.